सगळ्यात आधी विषय आहे मला पत्रही दिलं नाले सफाई राहू दे, व्हिडिओ काढू दे, काय नाही करत. हा राहू दे, काय भाभी काय मारामारी थोडी करणार आहे. एक नाले सफाईचं दिलं होतं. आझादनगर, प्रेमनगर आणि पार्श्ववाडीच्या काही भागांमध्ये पाणीच असतं. त्या नाले सफाई फक्त तुम्ही व्हिजिटला जेव्हा होता त्यावेळेला जे नाले साफ झाले तेवढेच नाले साफ झाले, त्याच्यानंतर नाले सफाई झालीच नाही. फक्त ती कागदावरच झाली. तुम्ही फक्त नारळ फोडायला आला, नारळ फोडला, त्याच्यानंतर झालं नाही. तुम्हाला पत्रही दिलं होतं याच्या आधी, त्याच्यावर काय कार्यवाही केली ते तुम्हालाच नाही. तर आमची अशी विनंती आहे की डिसल्टिंग वाल्याला थोडासा तुम्ही दम भरा, कारण आता येता येता साहेब SMTT कॉलेजच्या समोर गुडगाभर पाणी आहे. आत्ता SMTTच्या समोर त्या रोडला जे आपलं गार्डन आहे, गार्डनच्या तिथे गुडगाभर पाणी. बँकेच्या समोर हा काय गटर आहे ना ते दुकान आहेत ना इकडे बसते साहेब, मी काय म्हणतो, कारवाई करा. तेच केलं. आपण एका नगरसेवक, 2 नगरसेवकांच्या सांगण्यावर घाटकोपर इस्टला पांढरपरा तोडल्या ना सर. सगळे तोडणार आहे. आपण 100% तोडलंच पाहिजे. तुम्हाला 3-3 माळ्याच्या घराचं तक्रारी केलं, तुम्ही तोडल्याने 6 माणसं मेली ना साहेब काल. सांगण्यावरून तोडत नाही आपण. दुसरा विषय साहेब, जी निविदा झाली त्याच्यामध्ये आमचा सरळ सरळ असा आरोप आहे की ती पारदर्शकपणे झालेली नाही. कारण साहेब, आमच्या मराठी तरुणांनी, स्थानिक घाटकोपरच्याच 7 ते 8 मुलांनी कंपन्या टाकल्या होत्या. साहेब 15% बिलो जाऊन कंपन्या टाकल्या होत्या, तरी सुद्धा त्यांना डिस्क्वालिफाय केलं. त्या डिस्क्वालिफायची कारणं अजून दिलेली नाहीये. आणि जे 1% बिलोनी गेलेत त्यांना कामं देण्यात आली. आणि त्या 3च कंपन्यांना कामं देण्यात आली. 4 कोटीची कामं 3 कंपन्याच करतायत. बाकीच्या 10-12 कंपन्या ज्या होत्या सगळ्या उडवल्या. हा फेवर कशासाठी? कोण परेश भाई म्हणून आहे, त्याचा एवढा साहेब, त्याला हे एक्झम्पशन आहे आपल्याकडून. साहेब हे 2 विषय आहेत, पण ह्याच्यासाठी काय करताय? आता आम्ही कोर्टात जातोय. आणि साहेब मला एक सांगा की आपलं एस्टिमेट कोण बनवतं? जे 129 ला सध्या कोण आहे? जे विचारकर डिचले साहेब. हे जे काम आहे सेकंड लास्ट कल्याणजी देवची चाळ, साहेब ती चाळ राहिली आहे का आता? 18 लाखाचा PO आहे तो. अण्णा भाऊ साठेंच्या याच्यामध्ये ती